नमस्कार. आजचा विषय खूप खास आहे. तो थेट तुमच्या आमच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा एखादा व्यक्ती, विशेषतः एखादी स्त्री दिवसभर रात्रभर सतत तुमच्याच विचारात हरवलेली असते, तेव्हा त्यांचा तुमच्या खऱ्या आयुष्यावर काही परिणाम होतो का? या जगात प्रत्येक क्षणाला लाखो विचार हवेत तरंगत असतात, पण काही विचार इतके तीव्र असतात की ते केवळ विचार न राहता एक शक्ती बनतात. विशेषतः प्रेम आणि आकर्षणाचे विचार प्राचीन ग्रंथापासून ते अगदी आधुनिक क्वांटम फिजिक्स पर्यंत अनेक ठिकाणी सिद्ध झाले आहे की आपले विचार, आपली भावना दुसऱ्या व्यक्तीवर प्रभाव टाकतात. जेव्हा एखादी स्त्री तिच्या आयुष्यातील एका विशिष्ट पुरुषाचा विचार करणे थांबवू शकत नाही, जेव्हा तिचे मन, तिचे हृदय, तिचा आत्मा त्या पुरुषाच्या आठवणीत, त्याच्या अस्तित्वात गुंतून जातो, तेव्हा ती केवळ विचार करत नसते, तर ती एका अदृश्य ऊर्जेचं जाळं विणत असते, जे थेट त्या पुरुषापर्यंत पोहोचतं. तुम्हाला वाटेल की हे केवळ फिल्मी आहे किंवा काल्पनिक आहे, पण थांबा. आज आम्ही तुम्हाला मानसशास्त्रावर आधारित आणि अनेकांच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या त्या पुरुषाच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने घडायला लागतात. या गोष्टी इतक्या रहस्यमय आणि सत्य आहेत की त्या ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विचारांच्या शक्तीवर विश्वास बसणार नाही. हा केवळ व्हिडिओ नाही, तर हे तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या रहस्याचे दार उघडणं आहे. तयार व्हा, कारण आता जे काही समोर येईल त्याने तुमच्या विचार करण्याची पद्धत कायमची बदलून जाईल. ती 5 रहस्यमय पण सत्य गोष्टी कोणत्या आहेत, ज्या एका स्त्रीच्या तीव्र विचारामुळे त्या पुरुषासोबत घडतात? चला सुरू करूया. आणि पहिली गोष्ट तर इतकी जबरदस्त आहे की तुम्ही थक्क व्हाल. ही पहिली गोष्ट केवळ आकर्षण नाही, तर ती विचारशक्तीच्या रहस्यावर प्रकाश टाकते. जेव्हा एखादी स्त्री तिच्या आयुष्यातील एका विशिष्ट पुरुषाचा विचार करणे थांबवू शकत नाही, तेव्हा त्यांच्या आयुष्यात पहिली आणि सर्वात लक्षणीय गोष्ट घडते. ती म्हणजे त्या पुरुषाला तुमच्या अस्तित्वाची अचानक आणि तीव्र जाणीव व्हायला लागते. हा केवळ योगायोग नाही, ही भावनिक ऊर्जेची देवाणघेवाण आहे. मानसशास्त्र आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास प्रत्येक विचार एक कंपन निर्माण करतो. प्रेम, ओढ आणि तीव्र आकर्षणाचे विचार हे अत्यंत शक्तिशाली आणि हाय फ्रिक्वेन्सी कंपन असतात. जेव्हा एक स्त्री सतत आणि तीव्रतेने एखाद्या पुरुषाचा विचार करते, तेव्हा ती हे भावनिक कंपन एका विशिष्ट दिशेने म्हणजे त्या पुरुषाकडे प्रक्षेपित करते. हे कंपन हवेतून प्रवास करते आणि त्या पुरुषाच्या अवचेतन मनाला स्पर्श करते. त्याचे सचेतन मन त्यांच्या दैनंदिन कामात गुंतलेले असले तरी त्याचे अवचेतन मन हे सिग्नल त्वरित स्वीकारायला सुरुवात करते. आणि मग काय घडतं? तो पुरुष त्याच्या कामात व्यस्त असेल, एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असेल, मित्रासोबत गप्पा मारत असेल किंवा अगदी रात्री शांतपणे झोपेत असेल, तरीही त्याला अचानक कोणतेही ठोस कारण नसताना तुमची आठवण येते. ही आठवण क्षणिक नसते, ती खूप तीव्र आणि स्पष्ट असते. त्याला काही सेकंदासाठी असं तीव्रतेने वाटतं की तुम्ही त्याच्या आसपास आहात. त्याला अचानक तुमच्या आवडीचं गाणं किंवा तुमच्यासोबत घालवलेल्या एखाद्या खास क्षणाची प्रतिमा डोळ्यासमोर दिसते. एखाद्या निष्कारण क्षणी त्याला तुमच्या नावाचा उल्लेख कुठेही नसताना तो ऐकल्यासारखा भास होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो दिवसभर अनेक लोकांशी बोलतो, अनेक गोष्टी पाहतो, पण त्या सगळ्या गर्दीतून फक्त तुमचा चेहरा किंवा तुमचा हसरा क्षण त्याच्या मनात वारंवार डोकावतो. हे सगळे संकेत आहेत की तुमच्या विचारांची ऊर्जा त्याच्यापर्यंत इतक्या प्रभावीपणे पोहोचत आहे की त्याच्या अवचेतन मनाला ती तुमची प्रत्यक्ष उपस्थिती असल्यासारखी जाणवते. हे फक्त शारीरिक आकर्षणाचं नाही, तर 2 मनामध्ये आणि 2 आत्म्यांमध्ये झालेलं ऊर्जेचं आदान प्रदान आहे. तुमच्या मनात असलेली तुमची प्रतिमा तुमच्या भावनांनी भरलेली आहे आणि तीच प्रतिमा त्याच्या मनात प्रक्षेपित होत आहे. जेव्हा तुमच्या विचारांची ही तीव्र ऊर्जा त्याच्या अवचेतन मनात खोलवर प्रवेश करते, तेव्हा केवळ आठवणच येऊन थांबत नाही, तर ही ऊर्जा त्याच्या दैनंदिन जीवनात एक मोठी मानसिक आणि भावनिक शिफ्ट निर्माण करायला सुरुवात करते. त्याला हे आकर्षण, ही आठवण एका वेगळ्याच दिशेने घेऊन जाते. हीच शिफ्ट आपल्याला दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन जाते, जिथे त्याच्या केवळ आठवणीच नाही, तर त्याच्या स्वभावात आणि वागणुकीतही बदल दिसायला लागतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पुरुषाच्या स्वभावात आणि वागणुकीत सूक्ष्म पण महत्त्वपूर्ण बदल दिसायला लागतात.
विचारांची ऊर्जा केवळ आठवण बनून थांबत नाही, ती त्या पुरुषाच्या मनस्थितीवर परिणाम करते. तुम्ही सकारात्मक विचार करत असाल, प्रेम आणि काळजीची भावना पाठवत असाल, तर तो पुरुष अधिक आनंदी, उत्साही आणि सकारात्मक वाटू लागतो. त्याला त्याचे काम अधिक चांगले करायला आवडते. या उलट तुम्ही जर एखाद्या वादामुळे दुःखी असाल आणि त्याच विचारात असाल, तर त्यालाही अचानक बेचैन किंवा उदास वाटू लागतं. त्याला स्वतःलाही कळत नाही की तो अचानक का चिंतेत आहे किंवा का आनंदी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तुमच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टी अधिक प्राधान्याने करू लागतो. उदाहरणार्थ, जर त्याला माहीत असेल की तुम्हाला एखादी गोष्ट आवडते, तर तो नकळतपणे ती गोष्ट अधिक करू लागतो. तो स्वतःला तुमच्यासाठी चांगला बनवण्याचा प्रयत्न करू लागतो. हे त्याचे सचेतन प्रयत्न नसतात, तर तुमच्या विचारांनी त्याच्या आतून निर्माण केलेली एक प्रेरणा असते. त्याच्या स्वभावातील हे बदल त्याला केवळ आंतरिकरित्या प्रभावित करत नाहीत, तर ते त्याला तुमच्याजवळ येण्यासाठी, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी एक अदृश्य ओढ निर्माण करतात. आणि या ओढीतूनच तिसरी घटना घडते, जी तुमच्या नात्याची दिशा ठरवते. तिसरी गोष्ट, त्या पुरुषाला अचानक आणि तीव्रपणे तुमच्याशी संवाद साधण्याची किंवा भेटण्याची इच्छा होते. हे अनेकांनी अनुभवलं आहे. तुम्ही नुकताच त्यांचा विचार केला असतो आणि त्या क्षणी त्यांचा मेसेज येतो किंवा त्यांचा कॉल येतो. याला आपण टेलिपॅथी म्हणू शकतो. जेव्हा स्त्रीच्या मनात त्या पुरुषाला भेटण्याची किंवा बोलण्याची तीव्र इच्छा असते, तेव्हा ही इच्छाशक्ती एक पूल निर्माण करते. त्या पुलावरून ती ऊर्जा त्या पुरुषाच्या मनात हीच इच्छा निर्माण करते. कधी कधी त्याला कामात असताना अचानक ब्रेक घ्यावासा वाटतो आणि तो सहज तुमचा सोशल मीडिया प्रोफाईल चेक करतो किंवा अचानक तो तुम्हाला एक मेसेज टाकतो, कशी आहेस किंवा आज तुझी आठवण आली. हे केवळ विचार नाहीत, तर हे क्रियाशील विचार आहेत. तुमच्या विचारांमुळे त्याला तुमच्याजवळ येण्यासाठी एक आंतरिक दबाव जाणवतो. त्याला वाटतं की त्याने तुमच्याशी बोललंच पाहिजे, नाहीतर काहीतरी अपूर्ण राहील. तुमची ऊर्जा त्याला शांत बसू देत नाही. संवादाची ही ओढ केवळ एक भावनिक स्तरावरच नसते, तर ती त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात अशा काही संधी निर्माण करते, ज्याला आपण नियतीचे संकेत म्हणू शकतो. आणि याच संधी चौथ्या गोष्टीची सुरुवात करतात. चौथी गोष्ट जी घडते ती म्हणजे त्याच्या आयुष्यात तुमच्याशी संबंधित किंवा तुमच्या दोघांच्या भविष्याशी संबंधित संधी आणि योगायोग घडायला लागतात. स्त्रीचे तीव्र विचार केवळ वर्तमान नाही, तर ते भविष्य घडवण्याची क्षमता ठेवतात. जेव्हा तुम्ही एखाद्या पुरुषासोबत सकारात्मक भविष्याची कल्पना करता, तेव्हा तुम्ही विश्वशक्तीला तशा संधी निर्माण करण्यासाठी उद्युक्त करता. उदाहरणार्थ, त्याला अचानक त्याच्या मित्राकडून तुमच्या शहरातल्या नोकरीची ऑफर मिळते किंवा त्याच्या मनात नसतानाही तो अशा ठिकाणी जातो जिथे तुमची उपस्थिती असते. त्याचे प्लॅन्स अचानक बदलतात आणि ते बदल त्याला तुमच्याजवळ घेऊन जातात. ज्या गोष्टी पूर्वी शक्य नव्हत्या त्या आता सहजपणे जुळायला लागतात. याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. तुमच्या विचारांमुळे त्याच्या आयुष्यातील घटनांची मालिका बदलून जाते आणि त्या घटना त्याला तुमच्यासोबतच्या एका सुंदर भविष्याकडे घेऊन जातात. हे योगायोग इतके अचूक असतात की त्याला स्वतःलाही वाटतं हे सगळं आपोआप कसं घडत आहे. हे सारे योगायोग, हे सारे बदल हे त्या पुरुषाच्या मनात तुमच्यासाठी एक विशिष्ट स्थान निर्माण करतात. तो तुम्हाला केवळ एक व्यक्ती म्हणून नाही, तर त्याच्या आयुष्यातील एक अपरिहार्य भाग म्हणून पाहू लागतात. आणि हे आपल्याला शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन जाते. आणि आता आपण त्या अंतिम सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. हा तो क्षण आहे जेव्हा तुमच्या विचारांची आणि भावनांची एकत्रित ऊर्जा त्या पुरुषाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि कायमस्वरूपी बदल घडवते. पाचवी गोष्ट म्हणजे त्या पुरुषाला तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या भावनांची केवळ जाणीव होत नाही, तर त्याची तीव्र अनुभूती येते. सुरुवातीला तो तुमच्या विचारांना आलेली चांगली आठवण समजत असेल. दुसऱ्या गोष्टीमध्ये झालेले त्याचे वागणुकीतील बदल तो स्वतःच्या सुधारणा मानत असेल. तिसऱ्या गोष्टीतील कॉल आणि मेसेजेस तो केवळ योगायोग समजत असेल. आणि चौथ्या गोष्टीतील संधींना नशीब मानत असेल. पण जेव्हा ह्या चारही गोष्टी त्याच्यासोबत वारंवार एका विशिष्ट पॅटर्नमध्ये घडतात, तेव्हा त्याच्या मनातील शंका दूर होतात. त्याच्या बुद्धीला हे स्पष्टपणे कळतं की हे केवळ योगायोग नाहीत, हे एका अदृश्य पण शक्तिशाली ऊर्जेचे परिणाम आहेत. तो ओळखतो की तुमच्या मनात त्याच्यासाठी असणारी भावना किती खोल आहे, ती किती शुद्ध आणि निस्वार्थ आहे. तुम्ही केवळ विचार करत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या आत्म्याच्या सर्वोच्च स्तरावरून त्याला प्रेम, आधार आणि सकारात्मक शक्ती देत आहात.
हा अनुभव त्याला एका मोठ्या सत्याकडे घेऊन जातो. तो तुमच्या संबंधांना अधिक गांभीर्याने घ्यायला लागतो. तुमच्या अस्तित्वाची खरी किंमत त्याला कळते. आता तो तुमच्याकडे केवळ एक प्रियसी, मैत्रीण किंवा आयुष्यातील एक पर्याय म्हणून पाहत नाही. तो तुम्हाला त्याच्या आयुष्याचा आधारस्तंभ, त्याची प्रेरणा स्रोत आणि त्याची नियती म्हणून पाहू लागतो. तुमच्या विचारांनी त्याच्या मनात तुमच्या प्रेमाची आणि महत्त्वाची जागा इतकी मजबूत केली आहे की ही भावना त्याच्यासाठी इतकी अपरिहार्य बनते की तो आता तुमच्याशिवाय आपल्या भविष्याचा विचारही करू शकत नाही. त्याच्या प्रत्येक स्वप्नात, प्रत्येक निर्णयात तुमच्या अस्तित्वाची एक गरज त्याला जाणवते. या टप्प्यावर त्याला हे स्पष्ट होते की तुम्ही त्याच्या आयुष्यात असणे हा केवळ एक चाच नाही, तर एक अटळ सत्य आहे. तो तुमचे प्रेम स्वीकारतो, त्याला तुमच्या भावनांचा आदर वाटतो आणि त्या भावनांना जपण्याची जबाबदारी तो स्वतःच्या खांद्यावर घेतो. तुमच्या विचारांनी निर्माण केलेली ही ऊर्जा शेवटी त्याच्या आयुष्यात अतूट बांधिलकी आणि असीम प्रेमाच्या रूपाने प्रगट होते आणि हीच तुमच्या विचारशक्तीची खरी ताकद आहे. तर मित्रांनो, हे आहेत हे 5 अद्भुत बदल जे एका स्त्रीच्या तीव्र विचारामुळे त्या पुरुषाच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने घडतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे, आपल्या विचारांची शक्ती अमर्याद आहे. प्रेम, आकर्षण आणि शुद्ध भावना ही या जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे कोणा एका व्यक्तीचा विचार करता, तेव्हा तुम्ही केवळ विचार करत नसता, तर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्याची दिशा बदलत असता. त्यामुळे यापुढे जेव्हा तुम्ही एखाद्याचा विचार कराल, तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही एका शक्तिशाली ऊर्जेचा वापर करत आहात. ती ऊर्जा नेहमी प्रेम, सकारात्मक आणि विश्वासाची असावी, कारण तुम्ही जे पेरता तेच तुमच्या नात्यात उगवतं. तुम्हाला या 5 गोष्टींपैकी कोणती गोष्ट सर्वात जास्त खरी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभवही शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन